दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता वाद सुरू झालेला आहे। रशीद मामूंना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली, त्यामुळे चंद्रकांत खैरे नाराज आहेत। खैरेंनी आपल्याच पक्षातल्या अंबादास दानवेंवर निशाणा साधला। बघूयात। महानगरपालिका निवडणुकीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर राहिलेलं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार राडा सुरू झालाय। छत्रपती संभाजीनगरमधले दोन महत्त्वाचे नेते असलेले चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। या वादाला कारण ठरलंय रशीद मामू यांची उमेदवारी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 4 मधून रशीद मामूंना उमेदवारी देण्यात आली आहे। या रशीद मामूंच्या उमेदवारीला चंद्रकांत खैरे यांनी कडाडून विरोध केला होता, पण अंबादास दानवे यांच्या आग्रहामुळे अखेर त्यांना उमेदवारी देण्यात आली। हे ठरवून केलं अंबादास करतो, बाकी कोणाचा संबंध नाही याच्यामध्ये। साहेबांना काही माहीत पण नाही। माझं स्पष्ट मत आहे की उद्धव साहेबांचा यात काही संबंध नाही। उद्धव साहेब आणि आम्ही उद्धव साहेबांना त्रास पण देत नाही, कारण मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची। मुंबई महापालिका महत्वाची आहे आणि त्यामध्ये ते बिझी असताना यांनी हा डाव साधला। मला अंबादास दानवेंनी पूर्ण यादी मी सामनात पाहिलाय आणि अजूनपर्यंत मला त्यांनी डिक्लेअर केलं नाही, पण दाखवलं नाही की आम्हाला अपमान आहे। मी वरिष्ठ आहे, त्यापैकी शिवसेना नेता आहे, माझा अपमान आहे। कोणताच वाद नाही, नाराजी त्यांनी कोणती व्यक्त केली। पक्षाच्या प्रोसेसनुसार, प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात। एक जागा निहाय चर्चा केलेली आहे, त्याच्यात त्यांनी काय सांगितलं त्याचं मार्क केलेल्या याद्या माझ्याकडे आहे आणि त्यांनी मार्क केलेल्या 99% अंमलबजावणी झालेली आहे। इच्छुकांची गर्दी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर होती। जागा 115 आहेत, इच्छुक 400 आहेत। नॅचरली 300 लोक नाराज होत असतात। पक्षाच्या प्रचाराला कोणी गेलं आणि कोणी नाही गेलं म्हणून काही कोणाचं काही राहत असतं अशातला काही भाग नाही। खैरे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, सगळ्यांचे पालक आहे। रशीद खान उर्फ रशीद मामू यांच्यावरून छत्रपती संभाजीनगर पासून ते मुंबईपर्यंत राजकीय वातावरण गरम झालं होतं। रशीद मामू पूर्वी काँग्रेसमध्ये होते। अंबादास दानवेंनी मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता, तरीही त्यांना महापालिकेचं तिकीट मिळू देणार नाही असा पवित्रा खैरेंनी घेतला होता। रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे। तिकीट नाही, तिकीट द्यायचं की नाही द्यायचं तुमच्या पक्षाला उबाटा मामू असं नाव दिलंय। ते काही बोलतील म्हणून आमचं ते हे असे जर कोणी टोमणे मारत असतील तर त्या ठिकाणी काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का? त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना, मग आम्हाला काय बोलता? रशीद मामू माझा विरोध आहे। रशीद मामूंच्या प्रवेशानंतर म्हणजे तुम्हाला गाफील ठेवल्या जाते, पक्षात काय घडामोडी होतात? नाही, ते घडामोडी नाही ते कळवलं जात नाही, बरोबर आहे। पण रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे आणि कोणी जरी देण्याचा प्रयत्न केला ना मी तिकडे जाणार पण नाही। मी सांग माझा विरोध आहे म्हणून नाही। ते काय त्यांना थोडा राग होता इलेक्शनचा काहीतरी, तर ते आम्ही राग त्यांचा काढू, परंतु आता ते आमचे नेतेच आहे ना, तर आम्ही त्यांच्या विरुद्ध जात नाही आणि त्या जर थोडा राग आहे आम्ही दूर करून की नाराज होते। मी नाराज दूर असा काय प्रॉपर्टीचा नाराज नाही, काय असा लेण्याचा नाराज नाही, काहीतरी आत्ता त्यांना काय खूप विचकून टाकायला होता। आणि आत्तापर्यंत मला सांगा की इतका न्यूज चालू आहे, कोणी हिंदू समाजाचे माणसाने मला शिवी दिली नाही, कोणीने काय बुरा म्हणला नाही, सगळे मला राम की मामू तसा माणूस नाही म्हणून। तर ते मला याचं प्रेम आहे माझा। आता 40-45 वर्षाचा केस आता काढतात आणि जो म्हणतात त्यांची वय तर 10-15 वर्ष होणार त्यावेळेला, मग त्यांना आता समजलं का? त्यांच्या वडीलला विचारा। आम्ही तिकीट देणार नाही त्याला, आमचं नक्की झालेलं आहे। तिकीट त्याला मिळालं नाही, तो कुठून पण उभं राहिलं तर आम्हाला काय त्याचं हे नाही। आम्ही कॅन्डिडेट नक्की केला दुसरा, कारण ज्याच्यामुळे खूप मोठा वाद होतो आहे कास्टिझमचा, धर्माचा, तर त्यामुळे थोडंसं पक्ष पण विचार करतो थोडं थांबून जावं। रशीद मामू यांना पक्षाच्या बैठकीत जाण्यापासूनही खैरेंनी रोखलं होतं। रशीद मामू आणि खैरेंमध्ये त्यावेळी चांगलाच वाद झाला, तरीही अखेर खैरेंना डावलून ठाकरेंच्या शिवसेनेने रशीद मामूंना उमेदवारी जाहीर केली। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।